अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना ते अश्विन शुद्ध दशमी या दिवसात आपण आपल्या कुलदेवीची आपापल्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करून देवीला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करत असतो। सोबतच अखंड दिव्याची सुद्धा स्थापना केली जाते। या काळामध्ये आपण देवीला जेव्हा नैवेद्य अर्पण करतो त्याचवेळी देवीच्या आवडीचा देवीला अतिशय तांबूल किंवा विडा हा आवडतो। असाच हा 5 पानांचा मिळून तयार केलेला गोविंद विडा सोबतच नेहमीचा साधा विडा आणि खण विडा हे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे। इथे ही काही लवंगा घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर वेलदोड्याचे हे असे दाणे काढून घेतलेले आहेत, कारण एखादा दाणा दाताखाली आला की तो खायला खूप छान लागतो। देवीच्या पानामध्ये आवर्जून वेलदोड्याचा वापर हा करावाच, त्यामुळे इथे हे वेलदोड्याचे दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे ही काही पानं घेतलेली आहेत, याला गुंजाचा पाला असे म्हणतात। हे सगळं साहित्य तुम्हाला पानवाल्याकडे नक्की मिळेल। ही धणा डाळ घेतलेली आहे, ही बडीशेप घेतलेली आहे। त्यानंतर ही चिकनी सुपारी म्हणतात याला, ही थोडीशी काळपट असते आणि याची अशी ही पातळ स्लाइस हे असे तुम्हाला विकतच मिळतील। हे असे करून घेतलेले आहेत, किंवा छोटे छोट्या तुकड्यांमध्ये जरी मिळाली तरीही चालेल, पण ही दाताखाली येत नाही, अगदी व्यवस्थित सहज खाल्ली जाते, म्हणून हे अशी मी घेतलेली आहे। इथे ही मी कात पावडर घेतलेली आहे, याच्याने रंग छान येतो, पान छान रंगला जातो। हे अशी काताचे खडे असतात, त्याचीच ही मी अशी कुटून पावडर करून घेतलेली आहे। त्याचबरोबर पानाला लावण्यासाठी हा चुना घेतलेला आहे, यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं। त्यानंतर हे गुलकंद घेतलेला आहे, जो आपला नेहमीचा गुलकंद असतो तोच मी घेतलेला आहे। ही टुटी फुटी घेतलेली आहे। हे सगळे जिन्नस या पानामध्ये घातले जातात। जर टुटी फुटी नसेल तर त्याऐवजी खडी साखर किंवा साधी साखर वापरली तरीही चालेल। हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसमान तारा, किंवा याला थंडाईसुद्धा म्हणतात। हे अगदी मेंथॉलसारखं खाल्ल्यानंतर फार थंड लागतं आणि खडीसाखरेसारखे असे हे छोटेसे त्याचे तुकडे असतात। हे अगदी आपल्याला फार कणभर म्हणजे अगदी लहान तिळा एवढाच आपल्याला एका पानामध्ये हे घालायचं आहे, त्यामुळे मी अगदी कमी प्रमाणात इथे घेतलेलं आहे। हे तुम्हाला सगळं पानवाल्याच्या दुकानामध्ये मिळेल। तसेच आपल्या घरामध्ये केशर तर असतंच, केशराचा स्वाद छान येतो। तसेच ही छोटीशी डब्बी अगदी 20 रुपयाला काश्मीरी पान मसाला म्हणून मिळते। त्यानंतर ही अशी चांगली नागवेलीची पानं घ्यायची आहेत। जर मघईची पानं मिळाली तर ती अगदी छान अशी मऊ लुसलुशीत असतात, ती शक्यतोवर घ्यायची। जर ती नाही मिळाली तर आपली नेहमीची साधी पानं घेतली तरीही चालेल। ही पानं मी धुवून आणि पुसून घेतलेली आहेत। त्याचबरोबर या पानांबरोबरच आपल्याला एक नॅपकिन लागणार आहे, ज्याच्याने आपल्याला सगळी ही पानं पुसून घ्यायची आहेत। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे ती कैची। ही कैची कशासाठी बरं, तर ही कैची या पानांची देठं कापण्यासाठी लागणार आहे। तुम्ही जरी हाताने देठं तोडली तरी काही हरकत नाही। सर्वप्रथम ही धुतलेली पानं अशी एखाद्या सुती कापडावरती पुसून घ्यायची आहेत। जर कुठे किडकं पान असेल किंवा कुठे काही काळपट झालं असेल तर ते पान शक्यतोवर घेऊ नये, आणि मग हा असा देठाचा भाग कापून घ्यायचा आहे। काही जण पानाचा जो खालचा भाग असतो शेंड्याचा तो सुद्धा कापून घेतात। हे पान बघा किती अगदी मऊ लुसलुशीत आहे। अशी शक्यतोवर मऊ लुसलुशीत पानं घ्यायची, म्हणजे आपण या पानाला कोणताही आकार दिला तरीही हे पान फाटलं जात नाही। याच पद्धतीने हे दुसऱ्या सगळ्या पानांची मी अशी देठं काढून घेतली। आता आपण नेहमीचा साधा विडा बनवतोय, एका वेळी 2 पानं घ्यायची। देवीचा जेव्हा आपण विडा बनवतो तेव्हा सिंगल पानाचा न बनवता डबल पानाचाच विडा बनवावा। त्यानंतर त्याला चुना लावला, थोडंसं कात लावलेलं आहे, बडीशेप घातली, धणा डाळ घातली। हे जे आपण सगळे जिन्नस जे घेतलेले आहेत त्यापैकी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाणामध्ये हे जिन्नस घालू शकतो। मी इथे आता बाकीची सगळी सुपारी, गुंजाचा पाला, त्यानंतर टुटी फुटी घालणार आहे। जेवढे आपल्याकडे साहित्य असेल तेवढे घातले तरीही चालेल। हा मी गुलकंद घातला, त्यानंतर हा काश्मीरी पानाचा मसाला घातला आहे, हा फार सुगंधित असतो। त्यानंतर हे आसमान तारा घातला आहे बघा, अगदी कणभर घातलेला आहे, फक्त अगदी छोट्याशा
तिळा एवढा घातलेला आहे. त्यानंतर हा असा त्रिकोण करायचा, म्हणजे जसं आपण कोन बनवतो तसं कोन बनवल्यासारखं करायचं. त्यानंतर यामध्ये आपण आणखीन जे जिन्नस हवेत ते असे घालू शकतो, म्हणजे ते पानातून बाहेर येत नाही. मी ते केशर आणि सुकं खोबरं असं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर या पद्धतीने हे असं पान बंद करून घेतलं आणि त्याला हे लवंग लावलेलं आहे. देवीच्या पानासाठी लवंग हे अत्यावश्यक आहे, कारण देवीला लवंग हे अतिशय प्रिय आहे. हा आपला साधा विडा बनवून तयार झाला. आता आपण गोविंद विडा बनवतोय. त्याकरता या सगळ्याच पानांची ही अशी देठं मी काढून घेतलेली आहेत. आता लहान मोठ्या आकाराची जी पानं असतात त्यापैकी सगळ्यात जे लहान पान असेल ते आपल्याला सगळ्यात वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि मग मोठी मोठी पानं वापरत जायचं आहे. सगळ्याच पानांना मी कात आणि चुना लावून घेतला. मगाशी जसं आपण पान तयार केलं त्याच पद्धतीचं आपल्याला पान तयार करून घ्यायचं आहे. त्यापैकी आता सगळ्यात जे लहान पान असेल ते घ्यायचं आणि त्या पानावर गुलकंद, बडीशेप, धणा डाळ, जे आपण मगाशी सगळे साहित्य घातले ते सगळे साहित्य घालायचे. हा काश्मीरी पानाचा मसाला अगदी घालायचाच, कारण त्याच्याने सुगंध अगदी छान येतो. त्याचबरोबर थोडंसं केशर घातलेलं आहे, ओलं खोबरं घातलेलं आहे. आणि आता आपण याचा गोविंद विडा कसा तयार करायचा तोही बघतोय. इथे असं बोट ठेवायचं आणि पुन्हा हे असं त्रिकोण तयार करून घ्यायचं. जेव्हा आपण त्रिकोण तयार करतो त्यावेळी मी तुम्हाला दाखवते की हे जे खालचं टोक आहे ना, हे टोक अगदी व्यवस्थित बंद झालं पाहिजे, म्हणजे त्यामधून काहीही पानाचा मसाला बाहेर येता कामा नये. आता यामध्ये तुम्हाला जर काही आणखीन घालायचं असेल यामध्ये तर तुम्ही घालू शकता. जसं की तुम्हाला चेरी आवडत असेल, साखर आवडत असेल, जे काही आवडत असेल ते घालू शकता. त्यानंतर या पद्धतीने हा पान असा बंद करून घेतलं आणि याला हे असं लवंग टोचून हे बंद करायचं, म्हणजे पान उघडलं जात नाही. बघा, आपलं हे नेहमीचं साधं पान बनवून तयार झालेलं आहे. हे असं उभं राहायला हवं. बघा, असं कोनसारखं हे बनवून तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं उभं राहायला पाहिजे. हे असं उभं राहिलं म्हणजे आपलं पान बरोबर तयार झालं. आता हे ठेवताना कसं ठेवायचं तर या दिशेने असं उभ्या दिशेने ठेवायचं, म्हणजे आपल्याला गोविंद विडा अगदी व्यवस्थित बनवता येतो. त्यानंतर मी जसं दाखवते तशी पानाला घडी करायची आणि खालच्या बाजूने ते दुमडून घ्यायचं. पुन्हा दुसऱ्या बाजूनेही तसंच करायचं. पुन्हा हे खालच्या बाजूने दुमडून घ्यायचं. याकरताच आपण लहान पान अगोदर घेतलं आणि मग मोठी मोठी पानं ही अशी लावत जायची आहेत, म्हणजे याचे लेयर्स खूप छान दिसले जातात. आणि हा 5 पानांचा मिळून एक विडा तयार केला जातो. यालाच गोविंद विडा म्हणतात. आणि हा विडा देवीला नैवेद्याबरोबर अर्पण करायची प्रथा आहे. आता हे आपलं 5वं पान, सगळ्यात मोठं असलेलं 5वं पान मी घेतलेलं आहे आणि पुन्हा जसं दाखवते त्याच पद्धतीने या अशा घड्या करायच्या. अगदी साधं आहे. दोन्ही बाजूने फोल्ड करून हे असं खालच्या बाजूने आता आपल्याला या विड्याच्या बंद करण्यासाठी हे लवंग लावून घ्यायचं आहे. हे असं लवंग टोचलं की आपला हा गोविंद विडा बनवून तयार झालेला आहे. बघा, अतिशय छान असा हा 5 पानांचा गोविंद विडा देवीला खूप आवडतो आणि हाच विडा अर्पण करण्याची किंवा नैवेद्याबरोबर हा विडासुद्धा देवीला पानामध्ये दिला जातो. हा आपला एक विडा बनवून तयार झाला. आता आपण अजून एक विडा बनवतोय, तो म्हणजे खण विडा. पुन्हा आपल्याला 2 पानं घ्यायची आहेत. कधीही कुठलाही देवीसाठी जेव्हा विडा बनवतो तेव्हा सिंगल पान घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि नेहमीप्रमाणे पुन्हा सगळे हे साहित्य घालायचे. हे साधारण 13 साहित्य मी घेतलेलं आहे, म्हणूनच याला त्रयोदशी गुणी विडा असं म्हणतात. जर तुमच्याकडे नसेल तर साधं कात, चुना, सुपारी, धणा डाळ, बडीशेप, लवंग मात्र अत्यावश्यक आहे, वेलदोडा अत्यावश्यक आहे आणि कात, चुना, सुपारी हे जरी असेल तरी काहीच हरकत नाही. आता पुन्हा आपल्याला खण विडा बनवताना बघा या पद्धतीने हे असं करून घ्यायचं, म्हणजे जसं आपलं खणाचा त्रिकोण असतो तसा हा आपला विडा बनवून तयार झाला पाहिजे. त्याकरता हे असं आपण त्रिकोण तयार करून घेतोय. देवीला जेव्हा आपण ओटी भरतो त्यावेळी हा खण विडा त्या ओटीमध्ये दिला जातो. काही जण, प्रत्येकाकडची पद्धत वेगवेगळी आहे, पण काही ठिकाणी हा असा खण विडा
देवीला या ओटी भरतो त्यावेळी दिला जातो, म्हणून हा खण विड्याची प्रथा आहे. हा आपला खणाच्या आकाराचा त्रिकोणी खण विडा तयार आहे. हा आपला नेहमीचा साधा विडा तयार आहे आणि हा गोविंद विडा. तुम्हाला हे आजचे विडे कसे वाटले? मी सांगितलेली पद्धत कशी वाटली? तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये देवीला हे विडे नक्की अर्पण करा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. नसेल आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता. पण अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.